नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण वाशिष्ठी कृषी प्रदर्शनामध्ये आलो आहोत आणि कोकणातील जुन्या पद्धतीचं आपण घर इथे बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण आलो आहोत आता कोकणामधलं जे घर असतं प्रॉपर मातीचं शेणाने लेपलेलं असं हे घर आहे बघा. मोठी पडवीचं ही पडवी असते. पूर्ण भिंती बघू शकता इथे शेणाने सारवलेल्या आहेत. ही पडवी आहे आणि ही असते ओटी. हा जो पार्ट असतो उंच ना तो ओटीचा असतो. अशी भिंतीमधली कपाटं असतात जुन्या घरांना. आणि अशी इथे जे जुन्या प्रकारचं जसं हे असतं ठेवलेलं. ते माळ्यावर जाण्यासाठी आहे बघा. शिडी लावलेली वरती सगळ्या टोपल्या वगैरे ठेवलेल्या असतात. प्रॉपर जसं जे साहित्य ठेवलेलं असतं. पाळणा सुद्धा दिसतो. पितळेची पूर्णपणे भांडी बघू शकतो बघा. आणि ते आहे देवघर. जसं प्रॉपर आपलं कोकणातलं घर असतं तसंच सजवलेलं आहे. ही छोटीशी खिडकी तुम्ही बघू शकता. आणि हा लांबण दिवा इथे आहे बघा. भरपूर गर्दी आहे बघा. किचन आहे. तांबे पितळेची भांडी बघू. हो या ते वाळवंटाने ठेवलेले आहेत. आणि इथून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने पाहिलं कृषीला लागणारा जो सुद्धा साहित्य आहे जो शहरामध्ये नसेल जो शहरामध्ये शेतीमध्ये आपल्याला मिळणार नाही इथे तुम्ही बघू शकता. इथे बघा विहीर आहे. आणि हा नांगर आहे बघा. इथे लाकडाचा नांगर पूर्वी वापरला जायचा तो सुद्धा इथे लावलेला आहे. इथे कोंबड्यांसाठी झाकण्यासाठी बघा इथे खोपला आहे. आणि भात वगैरे ठेवण्यासाठी ते आपलं धान्य असतं वर्षाने हे केलेलं ते साठवणीसाठी हे ड्रम ठेवलेले आहे. आणि बघा हा बक्सा तुम्ही बघताय तो सुद्धा जुन्या पद्धतीमध्ये असं सामान साठवण्यासाठी हे असायचं. तांबे पितळेची तुम्ही सगळी भांडी ते बघू. ते फुलं ठेवण्यासाठी जे असते टोपली आहे. मांडणी आहे. लाकडी मांडणी. सगळं लाकडी सामान आहे. तुम्ही बघू शकता जुन्या पद्धतीचं. ते तुम्ही चूल बघू शकता. कर लहान मुलांना हे बघायला मिळतंय जुन्या पद्धतीचं घर.
ते भाकरी थापण्यासाठीच आहे बघा लाकडी. आता आपण ती परात म्हणून वापरतो अशी लाकडी परात आहे ही. भरपूर गर्दी आहे. कौलाचं घर आहे. खिडकी आहे आणि टोप ठेवलेले आहेत चुलीवर. भात काढण्यासाठी वगैरे पूर्वी वापरलं जायचं. हे सुद्धा लाकडी आहे आणि हे जे धान्य असायचं ते मोजण्यासाठी साहित्य तुम्ही बघू शकता. पराती आहे. टिपिकल जे कोकणातलं पौराणिक घर असायचं जुनं घर तसं इथे तुम्ही बघू शकता. हे डोक्यावर घेण्यासाठी हे जे पावसापासून बचाव करण्यासाठी त्या इरल्या आहेत बघू शकता तुम्ही. डोक्यावर घेतल्या जायच्या आणि टोपल्यात बघू शकता तुम्ही इथे कोंबड्या वगैरे टाकण्यासाठी. आणि मडके आहेत. सगळं साहित्य जसं जुन्या घरांमध्ये असतं असं सगळं ठेवलेलं आहे. तिथून बाहेर आल्यावरती विहीर पण आहे आणि तिथून बंब बघू शकता बघा पाणी तापवण्यासाठी. आणि ते चूल सुद्धा आहे. आणि हे परसव दाखवलं आहे बघा. आणि ते लाकडं भरून ठेवलेले आहेत. चळण्यासाठी लाकडं आहेत. असं टिपिकल घर असतं कोकणातलं तसं पूर्णपणे दाखवलं. तर तुम्ही पाहिलंतच अगदी बारीक सुरीक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे दाखवलेल्या आहेत व्यवस्थितपणे. ज्या पितळेच्या तांब्याच्या वस्तू किंवा अशी मोठाची विहीर असते तर हे सगळं बारकावे एकदम खूप छान पद्धतीने ते रेखाटलेलं आहे सगळं. तसंच शिमग्यातील शंकासूर सुद्धा आपण पाहणार आहोत. इथे आपण बघू शकता बांबूचे घर आहे. म्हणजे जे मेस असतं ते म्हणजे त्याच्या ज्या स्ट्रिप्स काढून जसे टोपल्या विणल्या जातात तसंच इथे बघा तुम्ही त्याच पद्धतीने पूर्णपणे ह्या अशा चटया तयार करून त्याचे घर बनवलेलं आहे बांबूचे पूर्णपणे. आणि इथे ज्या खिडक्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता बांबू इथे लावलेले आहेत व्यवस्थितपणे. आणि तिथे खिडकी आणि दरवाजे सुद्धा त्याच पद्धतीने बनवलेले आहेत. पूर्णपणे इथे बांबूचा वापर केलेला आहे. आता आपण बघायला जातोय लोहाराचे घर. तर इथे बघा
जे मटेरियल तिथे वापरलं जातं पूर्णपणे लोहारांच्या ज्या वस्तू असतात लोहापासून बनलेल्या त्या सगळ्या इथे ठेवलेल्या होत्या. कसं हे काम चालतं हे सगळं तिथे दाखवलेलं आहे बघा. इथे सगळ्या लोखंडी वस्तू जशी विळी, तवा, तसंच कोयती असं सगळं साहित्य इथे आहेत बघा. सगळं दाखवलेलं आहे. कढया सुद्धा आहेत मोठ्या मोठ्या आणि हे कसं यूज केलं जातं ते सुद्धा इथे प्रात्यक्षिक तुम्ही बघू शकता. हे बघा वाजणार बघा ह्या वाजणार आता आपण हे बघतोय कुंभाराचे घर. इथे सुद्धा तुम्ही सगळी मडकी बघू शकता वेगवेगळ्या आकारांची आणि ज्याच्यावरती मटकं बनवलं जातं ते सुद्धा इथे तो व्हील असतं ते आहे ठेवलेलं बघा. आणि ही सगळी छोटे मोठे आकाराची इथे जेवढी मातीपासून बनलेल्या असतात वस्तू त्या सगळ्या इथे ठेवलेल्या होत्या. फोटोशूट करण्यासाठी इथे विंडो आहे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टची. हे बघा कृषी महोत्सवानिमित्त ते तुम्ही गोठा बघू शकता. ह्या सगळ्या करण्यामागचा उद्देश हा एकच आहे की जी लहान मुलं आहेत, नवीन पिढी आहे, त्यांना ह्या गोष्टी बघायला मिळत नाही. तिथे गोठा आहे बघा, आतमध्ये गुरं सुद्धा बांधलेली आहेत, बैल आहे बांधलेला आतमध्ये. हे बघा हे सगळं जसं गावाकडचं वातावरण असतं ना तसं सगळं इथे क्रिएट केलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित मुलांना कळावं की गावातलं जीवन कसं असतं प्रॉपर. तर आता हे सगळं आपल्याला आता बघायला मिळत नाही. इकडे बघ ना. इथे मुक्त गोठा तुम्ही बघू शकता. मुक्त गोठा म्हणजे इथे फक्त छप्पर असतं गुरांच्या डोक्यावरती आणि बाजूने काहीही भिंती वगैरे काही नसतात. असं मोकळं असतं पूर्णपणे. त्याला मुक्त गोठा म्हणतात. हे बघा इथे गाई बैलांसाठी चारा लागवड कशी केली जाते गुरांसाठी ते दाखवलेलं आहे बघा. पूर्णपणे तुम्हाला असा फील येणार आहे की तुम्ही एखाद्या गावात गेला आहात आणि हे सगळं दृश्य तुम्ही इथे पाहत आहात. पूर्ण कोकणमध्ये जी जीवनशैली आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे पण तुम्ही बघू शकता गवताची इथे पेंड असतात त्यात तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजूनही आपले पुढचे पार्ट येणार आहेत कृषी महोत्सवाचे. सगळ्यांचे धन्यवाद.